नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार। कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील राजकुमार तुपसौंदर्य हे कामानिमित्त बाहेर गावी गेले असता त्यांच्या घरी जाऊन अवैध दारू विक्रेत्यांनी दमदाटी व शिवीगाळ केली। त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे की दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करून गाव दारूमुक्त करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। राजकुमार प्रल्हाद तुपसौंदर्य, राहणार माळकरंजा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, माता भगिनीचे संसार वाचवण्यासाठी, दारूमुळे माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त होतात। आमच्या गावात कमीत कमी 3 तरुण मुलं जी मेले आहेत त्यांचे अजून परत पुढची पिढी बर्बाद होऊ नये म्हणून ही दारू हा विषय घनिष्ठ आहे। त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात म्हणून मी दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत पास करायला लावला। त्यासाठी माझी मंडळींनी साथ दिली, बाकी कुणी विषय घेतला नाही। आणि तो ठराव पास केल्यानंतर तरी देखील अजूनसुद्धा दारू चालूच आहे सर्रास। म्हणजे याला मला एकच म्हणायचं आहे, आणि तरी लोक दारू पितात, म्हणजे दारू पितात, हातभट्टी, घरपोच दारू, इथं हॉटेल वगैरे हे, तरी ह्याच्यावर कोणी कारवाई करत नाही। आज कारवाई केली तर उद्या लगेच चालू असते। याचा अर्थ काय, शिरोडन पोलीस स्टेशनचे त्यातले जे कोळेकर साहेब आहेत, वाबळे मॅडम आहेत, त्यांचा इथं हस्तक्षेप आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी पुण्याला गेलो कार्यक्रम, इथं माझी मीटिंग असताना, तर आमच्या घरावर ते लोक, पारधी समाजाचे लोक इथं घरी आले। घरी येऊन त्यांनी धिंगाणा केला। आमच्या घरी कुठलेही नसताना, म्हणजे फक्त कुठेही गडी माणूस नसताना, फॅमिली बघत असताना त्याने हे केलं आणि धमक्या दिल्या की दारू हे करणार, आम्ही काय करणार, आम्हाला सांभाळणार, अशाच त्यांनी केले। ते मी मीडियाला पण टाकलेलं आहे। पण मला एकच म्हणायचं आहे, शासन आपल्या म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का नाही, हा मला प्रश्न विचारायचा शासनाला। जर भर दिवसा जर हे लोक इथून धमकी देत असतील तर शिरोडन पोलीस स्टेशनचे कोळेकर साहेब, वाबळे मॅडम झोपलेत का? ते कुठल्या जे पगार घेतात ते लोक, आज हे लोक मला धमकीची धार पाठवतात का? म्हणजे मी अर्ज केल्यामुळे मला ते लोक घरी पाठवतात का? तर अशा अधिकारी निलंबित झाले पाहिजे। ते शासनाची, म्हणजे आम्ही जे टॅक्स भरतो त्यातून त्यांची पगार चालू आहे। ते भक्षक नाही, ते रक्षक आहेत जनतेचे। त्यांनी रक्षकाचं काम करावं, भक्षकाचं काम करू नये। आणि दुसरी एक विषय म्हणजे अजून एक दुसरी विनंती आहे माझ्या पत्रकार बंधूच्या वतीने, की माता भगिनीचे संसार वाचण्यासाठी किंवा त्यांना काय अनुदान म्हणून जे शासनाने 1500 रुपये दिले लाडक्या बहिणीवर, मला शासनाने तेव्हा एकच विनंती होती त्यासाठी, पण तुम्ही जे 1500 रुपये देता ना, त्यासाठी त्या माता भगिनींचे 1500 रुपये देऊन त्यांचे जर नवरे दारू पित असेल तर त्यांची जर विधवा झाले तर 1500 रुपये ते त्या विकून त्या बाया काय करणार आहेत, त्या माता भगिनी काय करणार आहेत? तुमचे 1500 रुपये घेऊन चाटायचे का? हे असं माझं देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा साहेब यांना माझी विनंती आहे की 1500 रुपये देऊन लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका। दारू जर बंदी करता, तुम्हाला महसूल जर पाहिजे असेल, ती माणसं पण जिवंत राहिली पाहिजे। जर माणसं जीवन ठेवायची असेल तर तुम्ही दारूबंदी सर्रास राबवा, जेणेकरून माता भगिनी संसार वाचतील। आणि जे म्हणजे आमच्या गावातलंच नाहीये तर अशा कितीतरी पिढ्या बर्बाद व्हायलेत, त्यांचा मृत्यूदर कमी होईल। मग तुम्ही 1500 रुपये देऊन कोणाला लाच देण्यापेक्षा दारूबंदी कमी करा, लोकांना काहीतरी काम धंदे द्या, त्यांना अपाहिज करू नका, देशाची पिढी बर्बाद करू नका। हे मला एक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती। आणि आमच्या शिरोडन पोलीस स्टेशनला असे जर अधिकारी असेल, आज मी घरी नसताना पोलीस स्टेशनला फोन केला, 1.5 तास कुठला अधिकारी आला नाही। शिरोडन पोलीस स्टेशनचे अधिकारी, मी त्यांना फोन करून सुद्धा येत नाहीत, अजून सुद्धा आले नाही ते लोक, म्हणजे यांना दक्षता आहे का नाही? मग त्या फॅमिलीचे काय त्यांना बघायला गरज आहे का? गरज नाही। म्हणजे आमच्या हद्दीतले पोलीस स्टेशन जर असे असेल तर आम्ही जगायचं कसं? तर अशा अधिकाऱ्यांना 100% निलंबित केले पाहिजे। ते फुकटची पगार घेतात असं मला 100% म्हणायचं आहे। या मीडिया जाऊन त्यांना सांगितलं, त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। नाहीतर मी आज जे माझी तारीख, आज साधारणपणे 3 तारीख आहे, मी पुढच्या 3 तारखेला आमरण उपोषण जिल्हाधिकारी बसणार। हे जर अधिकारी निलंबित झाले नाही तर मी कलेक्टर ऑफिस समोर त्यांना उपोषणाला बसणार आहे। तुम्ही या पत्रकार बंधूच्या वतीने त्यांना विनंती करतो, ही तुम्ही सगळ्यात सर्रास मुख्यमंत्र्यापर्यंत माझी बातमी जाऊ द्या, ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे। जे माता भगिनी संसार उद्ध्वस्त असते, दारू जे बेकायदेशीर दारू चालले असते तरी पण आज बंद करता, दुसरा चालू असते, याचा अर्थ काय? तुम्ही त्याला पाठीशी घालता का? तुम्हाला इथं जे आमच्याकडे एक वाबळे मॅडम आहे, ती इथे येतच नाही ती बाई। हे अधिकारी काय करतात? ते आज भर दिवसात जर इथं जरी आल्या आणि तिथं आमच्या घरी फॅमिलीचं काय बघत नसतं, हे लोक कशासाठी पगार घेतात? त्यांचं काम आहे, ते बीट अंमलदार आहेत बाबा। आणि ती एपी आहेत शिरोडन पोलीस स्टेशनची आमची, तिथे याचं काम आहे त्यांचं, इथं फॅमिली आहे, असा दंगा झालाय। जर आमच्या घरातलं कोणी मेला असेल जबाबदार कोण? जर आमच्या घरातलं मेला तर मी म्हणतो ते शिरोडन पोलीस स्टेशनचे एपी आहे आणि ते वाबळे मॅडम जबाबदार राहावं। आणि असे अधिकारी खरंच निलंबित केले पाहिजे। ही लोकशाही जिवंत ठेवत नाहीत हे अधिकारी लोक, हे मला बोलायचं। आपण त्यांना पहिला एक्साइज डिपार्टमेंटला आपला अर्ज केला होता, ते सगळं त्यांना म्हणलं ते
जो कोणी आज पारधी समाजाचे लोक आली होती त्यांनी सांगितलं की बाबा मी अर्ज करतो. त्यांना मी ते सांगितलं की मी अर्ज गावाच्या विकासासाठी केलं, म्हणजे गावातले जेवढे बी जे खामसवाडी रोडला जे हॉटेल चालू आहे किंवा गावाची घरपोच दारू विकली जाते किंवा तुझी भट्टी आहे, ह्या ठिकाणी सामायिक अर्ज केला, कोणाचं वैयक्तिक नाव घेतलं नव्हतं मी. तर हा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अर्ज केलेला आहे की लोकांचे संसार वाचावे, दारू करू नये, ह्यासाठी मी अर्ज केला. आणि त्यासाठी ते लोक आलते की त्यांनी काय सांगितलं की इथले पोलीस अधिकाऱ्यांनी एक्साईज डिपार्टमेंटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे मला सांगितलं. मग ते अधिकारी नव्हते, आज जे आले त्यातले बोंदर साहेब होते, त्यांच्या टीममध्ये 7 लोक होते, त्यांच्या टीममधलं कोणी नव्हता, दुसऱ्या टीममधले कुठला ते अधिकारी होता, असं ते मला ते पारधी समाजाचा प्रतिनिधी म्हणला मला. असा प्रकार हा कसा म्हणजे स्वप्नात पण कधी आम्ही असा विचार केला नव्हता की आमच्या घरी येऊन लोक असं बोलतील. ते लोकांना मी कधी पाहिलं पण नव्हतं. ते अचानक आले, माझे मिस्टर घरी पण नव्हते. माझी मुलगी मी डिलिव्हरीसाठी घेऊन आलेले आहे. माझे सासरे आणि माझ्या 2 मुली आम्ही एवढेच इथं होतो. सकाळी ते 7 वाजता इथं आले आणि आम्ही इथून उठणारच नाही. त्यांची ते जे आले होते त्यांची मिसेस हातामध्ये औषधाची बॉटल घेऊन आली होती. इथंच औषध पिऊन आम्ही आत्महत्या करणार. मग एवढं सगळं झाल्यानंतर मी खूप घाबरले, कारण माझी मुलगी प्रेग्नेंट असल्यामुळे मला खूप भीती वाटली. तरी देखील आम्ही त्यांना काहीच बोललो नाही. सकाळी 7 वाजता आलेले, ते 12 वाजता गेले जेव्हा पोलीस आले तेव्हा. सुंदरे साहेब ते असे बोलले की मी एका ह्यांना पैसे दिले 3000 रुपये आणि त्यांनी मला ह्या साहेबांचं नाव सांगितलं की हे तुम्हाला टार्गेट करतात, म्हणून ते लोक इथं येऊन थातामाशा करत होते. आता आपल्या समोर तर आता त्या ह्याच्यात बोलायचं म्हणजे कसं, त्यात त्यांचा पण दोष नाही आहे, पण ह्याच्यामध्ये ना गव्हर्नमेंट सर्व्हिस जे आहे ते पोलीस लोक, ते एखाद्याला असं टार्गेट करणं चुकीचं आहे ना. अर्ज करणं हा आमचा अधिकार आहे, कारण एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल तर ते बोलले तरच ती सुधारली जाईल ना. नाही कोणी बोलल्यानंतर ती सुधारणारच नाही. आणि हा दारूचा असा विषय आहे की खूप तरुण पिढी बर्बाद होत चालली ह्या दारूमुळे. त्याच्यात काय तुम्हाला राजकारण असल्याचा हो, राजकारण पण संशय आहे. येतो का? हो, आहे ना. 100% 100% राजकारणाचा गंध आहे. राजकारण आहे याच्यामध्ये. कारण मी जेव्हा कारण- पुण्याला गेलो त्यामुळेच इथं लोक आले. हा, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये पण आहे ना, थोड्या टायमिंगला ते चेंज करत होते. एवढे अर्ज करतात हे सारखे हा. अर्ज करतात. आणि आता सध्या आमच्या गावातल्या सरपंचाला पण बरखास्तीचा अर्ज केला, एक पद पण केलंय गावातला अतिक्रमणाचा विषय, भरपूर भ्रष्टाचार उघडा केला मी. त्यामुळे गावातल्या गावपुढऱ्यांना ते धोका पण व्हायला लागला. आणि मी कलेक्टर ऑफिससाठी विनंती केली की ह्या गावातल्या गावपुढऱ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, तर ह्यांच्यापासून काय झालं तर भविष्यात त्यांना अटक करा.